दिवसाची सुरुवात येशूबरोबर. पवित्र शास्त्र वाचत असताना बऱ्याच वेळेस मला असं नवल वाटतं की देव पूर्वीच्या लोकांशी बोलत होता. पूर्वीच्या लोकांशी तो संवाद साधत असे. जुन्या करारामध्ये आपण बघतो अब्राहम, याकोब, मोशे ह्यांच्याबरोबर परमेश्वर बोलत असे. मोशेबरोबरच्या विषयी असं लिहिलेलं आहे की एक मित्र मित्राबरोबर जसा बोलायचा तसा परमेश्वर मोशेशी बोलत असे. आणि आपण आज परमेश्वरासोबत बोलत आहोत का? आपण बोलणे म्हणजे कसं की आपण कोणतरी समोरासमोर येऊन आपल्याशी बोललं किंवा कोणतरी बोलत आहे आणि आपण ऐकलं, त्याला आपण बोलणं म्हणतो किंवा त्याला आपण संवाद म्हणतो. पण देव आजच्या काळामध्ये आपल्याशी त्याच्या वचनाद्वारे बोलतो. त्याच्या वचनामधून तो आपल्याला बोलतो. पूर्वीच्या ह्याच्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्याद्वारे परमेश्वर आपल्याशी बोलला. ते वचनं, प्रभू येशू ख्रिस्ताची वचनं आज पवित्र शास्त्रामध्ये आहे आणि ज्यावेळेस आपण ती वाचतो त्यावेळेस परमेश्वर त्या वचनाच्याद्वारे आपल्याशी बोलत असतो. बघा, इब्री लोकास पत्र ह्याचा पहिला अध्याय 2 वचन काय म्हणतं बघा. हिब्रूज चॅप्टर 1 and verse 2. तो ह्या काळाच्या शेवटी पुत्राच्या द्वारे आपल्याशी बोलला. परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपल्याशी बोलला आणि तीच वचनं आपल्याला पवित्र शास्त्रामध्ये मिळतात आणि त्याद्वारे देव आपल्याशी बोलतो. आपल्याला तारण प्राप्ती, आपल्याला सार्वकालिक जीवन हे सर्व देवाच्या वचनाच्याद्वारे आपल्याला समजतं. प्रभू येशू ख्रिस्तानंतर देवाने आपल्याला पवित्र आत्मा दिलेला आहे आता, आणि तो आपल्याला आपल्या मनामध्ये कार्य करतो आणि वचन वाचत असताना तो आम्हाला देवाशी बोलायला शिकवतो. आज किती दिवसापूर्वी मी देवाबरोबर बोललो आहे. वचनाच्याद्वारे देव माझ्याशी बोलला आहे. आज असे किती दिवस झाले. लक्षात घ्या की पवित्र शास्त्र वाचा, देवाचं वचन वाचा आणि पहा देव किती अद्भुतरित्या त्याच्या वचनाच्याद्वारे तुमच्याशी बोलेल. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे. करिंथकरास पहिले पत्र ह्याचा 2 अध्याय 10 वचन. 1 Corinthians chapter 2 and verse 10. कारण देवाने ते आत्म्याच्याद्वारे आपल्याला प्रगट केले, कारण आत्मा हा सर्व गोष्टीचा व देवाच्या गहन गोष्टीचाही शोध घेतो. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.